इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्यव्यापी सेवाबंद आंदोलनाला वसमत येथील IMA शाखेने देखील पाठिंबा दिलाय। आपल्या विविध मागण्यांसाठी आज सर्व ॲलोपॅथी डॉक्टर आणि संघटनांनी एकत्र येऊन सेवाबंद आंदोलन केले। यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवेदन दिले आहे। डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार केवळ एका वर्षाच्या फार्माकोलॉजीच्या तुटपुंजा अभ्यासक्रमावर MBBS, MD, MS, MCH, DM आणि DNB डॉक्टरांच्या कौन्सिलमध्ये नोंदणी करणे हे ॲलोपॅथी डॉक्टर आणि रुग्णांसाठी अत्यंत धोकादायक आहे। सरकारने हा आदेश तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। जर प्रशासनाने हा आदेश मागे घेतला नाही तर बेमुदत सेवाबंद आंदोलन सुरू करण्याची शक्यता असल्याचे देखील यावेळी डॉक्टरांनी सांगितले आहे। या आंदोलनात डॉक्टर बाळासाहेब सेलुकर, डॉक्टर मयूर सातपुते, डॉक्टर बालाजी करहाले, डॉक्टर मनोज बागल, डॉक्टर निलेश दिग्रसे, डॉक्टर सत्यजित जवळेकर, डॉक्टर प्रशांत दासरे, डॉक्टर वैभव पडोळे, डॉक्टर नागनाथ काळे, डॉक्टर सनाउल्ला खान, डॉक्टर दिनेश चिलकेवार, डॉक्टर सागर पाचपुते, डॉक्टर सौरभ मसारे, डॉक्टर रामेश्वर मोरे, डॉक्टर राहुल गोरे, डॉक्टर संतोष जाधव, डॉक्टर उमाकांत मार्डे, डॉक्टर चेतन सातपुते, डॉक्टर संदेश जटाळे, डॉक्टर राम सेलुकर यांसह सर्व IMA सदस्य उपस्थित होते। MBBS आणि पोस्ट ग्रॅज्युएशन डॉक्टरांसाठी जी इंडियन मेडिकल असोसिएशन ही यांचं जे आहे संघटना, या संघटनेमार्फत आम्ही आज निवेदन दिलेले आहे। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये MBBS आणि पोस्ट ग्रॅज्युएशन लोकांना याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करता येतं, तसंच BAMS आणि BHMS लोकांना त्यांची रजिस्ट्रेशनची सुविधा त्यांचं वेगळं काउन्सिल आहे। परंतु मागील गव्हर्नमेंटने जो निर्णय घेतलेला आहे की बाबा म्हणजे MMCमध्ये BHMS लोकांना आणि CCMP लोकांना ह्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन देऊन त्यांना इक्विव्हलंट टू सगळ्या गोष्टी जे MBBS लोक आणि पोस्ट ग्रॅज्युएशन लोक, MS लोक, MD लोक करतात ते सगळं त्यांना करता येईल, पण त्याला आमचा विरोध आहे। कारण ते समाजासाठी, डॉक्टरांसाठी आणि सगळ्यांसाठी घातक आहे। जेवढ्या तुम्ही 6 महिन्याच्या आणि 1 वर्षाच्या अपुरेशा नॉलेजवरती जेव्हा तुम्ही शिकत असता तेव्हा तुम्हाला ॲलोपॅथिकचं कुठलंही ज्ञान मिळत नाही तुमच्या पॅथीमध्ये, आणि त्यानंतर तुम्ही 6 महिने 1 वर्षाचं जे काही कोर्सेस आलेले आहेत ते करून MBBS आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या लेवलनं प्रॅक्टिस करत असाल तर ते पेशंटसाठी म्हणजे खऱ्या अर्थानं घातक आहे। आणि त्याच्यामध्ये म्हणजे होणाऱ्या औषधांचा जे दुरुपयोग आहे किंवा पुरेशी माहिती नसताना जर उपयोग त्यांनी जर केला आणि त्याचे जर दुष्परिणाम झाले तर ते पूर्ण समाजाला, देशाला आणि सगळ्यांना प्रत्येकाच्या शरीरावरती हानिकारक होणार आहेत। म्हणून आम्हाला ह्या आमच्या IMA संघटनेमार्फत असं म्हणजे तुम्हाला क्रॉस पॅथी किंवा क्रॉस तुम्हाला MMCमध्ये रजिस्ट्रेशन करण्याला आमचं विरोध आहे। आणि आम्ही त्या संदर्भाने आज 1 दिवसीय लाक्षणिक संप, पूर्ण सेवाबंद संप आदरणीय SDM साहेबांना निवेदन आम्ही करत आहोत। नमस्कार। महाराष्ट्र शासनाने जो सध्या अध्यादेश काढलेला आहे की सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्मॅकोलॉजी हा कोर्स केल्यानंतर त्या होमिओपॅथिक वैद्यकीय प्रॅक्टिशनर्सचा MMCमध्ये नोंद होणार आहे, तर याचा फेरविचार व्हावा यासाठी आज IMA वसमत ब्रांचच्या वतीनं उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आलेले आहे। समाजामध्ये ॲलोपॅथी असो, होमिओपॅथी असो, आयुर्वेद असो, हे सगळ्याच पॅथीचे डॉक्टर हे रुग्ण बरा करण्याच्या दृष्टीने कार्यरत असतात। या सर्व गोष्टीचा प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक पॅथीच्या लोकांना सन्मान आहे, एकमेकांबद्दल आदर देखील आहे। तरी पण आपल्या पॅथीचा उपयोग करत असताना इतर पॅथीचं पुरेसं ज्ञान असेल तरच आपण त्या पॅथीचा उपयोग हा रुग्ण बरा करताना केला पाहिजे। या बेसिक संकल्पनेतून त्या दृष्टीचा, त्या GRचा शासनाने फेरविचार करावा आणि त्यानंतर त्याच्यावर निर्णय घ्यावा ही विनंती करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलो होतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।